रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील दापोलीपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर आसूद हे गाव आहे। या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलं आहे। दापोलीच्या निसर्गरम्य कोकण भागात उभे असलेले नैसर्गिक वैभव म्हणजे केशवराज मंदिर। केशवराज मंदिर हे कोकणी इतिहास आणि संस्कृतीचं वैभव म्हणता येईल अशी अनुभूती देणार आहे। गोंगाट आणि गर्दीपासून दूर निसर्ग व दैवतांच्या चरणी नतमस्तक व्हावं असंच हे ठिकाण आहे। नारळ, पोपळी, सुपारी, आंबा, काजू इत्यादी वृक्षामधून निघणारी अरुंद वाट आणि दाट सावली मन प्रसन्न करते। या अरुंद वाटेने चालताना पानगळती झाल्यावर काही जीव आपल्याला दिसून येत नाहीत, त्यामुळे या वाटेने चालताना व्यवस्थित काळजी घ्यायची। आसूदबाग ठिकाणापासून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 20 मिनिटे लागतात। मंदिराकडे जाताना ओढ्यावर छोटासा सिमेंटचा पूल लागतो। या ओढ्यावर पूर्वी साकव म्हणजे लाकडी पूल होता। त्याचे काही खांब अजूनही पाहायला मिळतात। आसूद गाव आणि या ओढ्याच्या काठी श्री पेंडसे यांच्या गरिबांचा बापू या कादंबरीवर आधारित असलेल्या त्याच नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाले होते। हा पूल ओलांडून पुढे गेल्यावर वरच्या कड्यावर असणाऱ्या केशवराज मंदिरापर्यंत पोहोचण्याचा जो रस्ता आहे, त्यावरून चालण्याचा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे। केशवराज मंदिर हे गर्द झाडीत वसलेलं असून सुमारे 5000 वर्षे जुनं आहे। या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे। मंदिराची रचना कोकणातल्या वातावरणाला अनुकूल अशीच आहे। केशवराज मंदिर हे भगवान श्री विष्णूंचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। मंदिराच्या आवारात दगडी गोमुख आहे, त्यातून 12ही महिने पाणी वाहत असते। आंब्याच्या बुंदातून जिवंत झऱ्याने येणारे शुद्ध व निर्मळ पिण्याचे पाणी आहे। मंदिराचा सभामंडप कौलारू असून मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती तर उजव्या बाजूस गरुड अशी शिल्पे आहेत। मंदिरातील विष्णूमूर्ती फारच सुंदर आणि सुबक अशी आहे। मूर्ती काळ्या पाषाणातील असून 3.5 फूट उंचीची आहे। शंख, चक्र, पडम, गद्दे अशी आयुधे असून मूर्ती पूर्वाभिमुख आहे। केशवराज देवस्थान हे 23 घराण्याचे कुलदैवत आहे। केशवराजांना दररोज महाअभिषेक करून धोतर उपरणे नेसवून यथासांग पूजा करण्यात येते। मंदिरात कार्तिक महिन्यात 2 उत्सव साजरे केले जातात। कार्तिक पौर्णिमेला आणि कार्तिक त्रयोदशीला महाप्रसाद असतो। देवस्थानाची ही सर्व सेवा व्यवस्था पिढ्यानपिढ्या देपोलकर कुटुंबीय पाहत असून सध्याची 14वी पिढी श्रींची सेवा करीत आहे। दापोलीला गेल्यावर दापोलीच्या निसर्गरम्य कोकण भागात उभे असलेले नैसर्गिक वैभव म्हणजे केशवराज मंदिर। आसूद गावाजवळचं हे देवस्थान सहकुटुंब भेट देण्यासारखं आहे।